एक म्हणजे ना जिम्मेदारी वागायचे सगळ्या कॅप्टन्सला खास करून का माहिती कसं वेळेचं तुम्ही ते असाइन करता ना ते खूप चुकीचं आहे वेळ दिली तर वेळेवरती आलं पाहिजे आणि यावर्षी आपल्याला जर चांगलं करायचंय तर सगळ्यांनी खूप प्लीज कोऑपरेट करा प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे खास करून कॅप्टनला तर तुम्हाला जी रिस्पॉन्सिबिलिटी देणार आहे ना ती तुम्ही कंप्लीट केली पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला एक प्रत्येक टीमची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असणार तर ज्या टीमची तुम्ही कॅप्टन असाल त्या टीमची पूर्ण म्हणजे जेवढे 15 खेळाडू आहेत त्या पूर्ण टीमची रुटीन म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 होईपर्यंत कोणताही खेळाडू तुमच्या पुढे येणार नाही तिकडे जेवणाची नाश्त्याची पाण्याची सगळी सोय करणार आहे तर त्यामुळे आपला एकही खेळाडू बाहेर जाणार नाही आणि ह्या वर्षी आपण प्रयत्न करतो लीग मॅच खेळवायचा लीग मॅच म्हणजे जर 20 टीम आहेत आपल्याकडे तर 5 हे बनवायचं 5 पोल बनवायचे आणि त्यामध्ये 5 जणांमध्ये प्रत्येकाबरोबर प्रत्येक मॅच होणार तर तसं ठरवलंय तर प्लीज सगळ्यांना आतापासून सांगतोय दारू अलाउड नाही पूर्ण दिवसभर मॅच झाली ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा पण जोपर्यंत आपल्या ग्राउंड मध्ये प्लेयर खेळतायत तोपर्यंत पोलीस काहीच व्यसन करायचं नाहीये सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ती आहे पूर्ण सगळ्यांना पहिलं कॅप्टनला काय सांगतोय की कोणत्याही तुमच्या 15 मध्ये कोणी काय केलं तर आम्ही कॅप्टनला विचारणार आणि कॅप्टनचा आणि जर लेट आलाय तुम्हाला सांगतोय की यावर्षी आम्ही बनवणार आहे तुमचा एकही खेळाडू जर लेट आला तर तुम्हाला -1 ओव्हर किंवा बॉल मायनस करणार पेनल्टी लागणार सर सगळ्यात बेस्ट तुमची चुकी तुम्हाला बाहेर पडणार सेकंड बॅटिंग जर तुम्ही काय प्रॉब्लेम केला तर तुमचे रन्स कमी केले जाणार पेनल्टी लागणार लक्षात ठेवा यावर्षी स्ट्रिक्टली करणार आहे थोडा कोणीच आर्ग्युमेंट करायची नाही कोणताच खेळाडू पंचांच्या अंगावर जायचं नाही कोणावर जायचं नाही आणि ऑब्जेक्शन हा विषयच नाहीये ह्या टुर्नामेंटला कोणावर काय ऑब्जेक्शन घ्यायचं हा विषय नाही हा आपण गेट टुगेदर टुर्नामेंट करतोय म्हणून त्या हिशोबाने आपल्याला एकत्र खेळायचं ऑब्जेक्शन हा विषयच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे खेळाडू जे आहेत आपले खेळाडू त्यांना खेळवायचे आपल्याला सगळ्यांना ही सगळ्यात मोठी रिक्वेस्ट आहे की कोणताही बाहेरचा खेळाडू आणू नका आपल्या हंडीतला आणि आपल्या विभागातला खेळाडू असला पाहिजे ऑब्जेक्शन मारतील ना बाहेरचा असेल तर ऑब्जेक्शनचा विषय असं काय आढळलं तर -1 ओव्हर पेनल्टी त्या मुलाला बाहेर बसवणार आणि आपल्याला समजा कोणाला आम्हाला आढळलं मॅनेजमेंटला आढळलं तर आम्ही डायरेक्ट त्याला त्यामध्ये 3 बॉल कमी करून टाकणार ओव्हर मध्ये आणि पूर्ण ओव्हर कमी कर पेनल्टी आता आपण सुरुवात करणार आहे टोटल 20 टीम आहे त्या 20 टीमचे टोटल म्हणजे जेवढे 15 खेळाडू प्रमाणे सगळ्यांना टी शर्ट देणार आहोत आपण जयजवान म्हणजे सगळे जयजवानच्या गणिता पैशामधनं आणि त्याच्यात कलर आणि या 3 हे 5 पोलचे वगैरे पण डिसाईड करायचे आहेत म्हणजे कोणते 5 टीम्स असतील ना त्या तर त्यासाठी सगळ्यांनी एकेकाची येऊन आहे ना एक बाकी सगळं बाबूसर सांगितलं मला ठीक आहे बघा खूप जिम्मेदारीची गोष्ट आहे छोटी गोष्ट नाही रिस्पॉन्सिबिलिटी राहायला पाहिजे सगळ्यांनी जर कोणाला वेळ नसेल एकटा केला तर कोणाला पॉसिबल नाही तर आता सांगा आपण टीम बॅकअप करू आपण दुसऱ्याला घेऊ जर सर्वांनी कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे त्या कॅप्टनची जागा रिप्रेझेंट करेल ना आता जे उपस्थित आहे तो त्या प्रत्येक टीमची जबाबदारी घेणार खाली बसू उद्या टीमची पूर्ण नावं द्यायची आणि आपल्या विभागातल्या सांगितलं लास्ट डेट आहे लास्ट डेट आहे त्यामुळे उद्या मयूर
आपण जय जवान चॅम्पियनशिप 2024 गेल्या वर्षी आपण पहिलं पर्व खेळवलेलं होतं. या वर्षी 1 मे 2024 ला जय जवान चॅम्पियनशिप फक्त नारळ फोडून मी नारळ साई मीटिंगच्या आधी पुढे नारळ शिवतात आणि नारळ भैया ना संदीपाला नसते. आपण बोलूया आणि नंतर सगळे एकत्र जाऊन खावे. हे स्टार्ट भाऊ सुरुवातीपासून पहिलेपासून. तर जय जवान चॅम्पियन लीग 2024 चं दुसरं पर्व आपण 1 मे 2024 ला खेळवणार आहोत. या वर्षी आपण 20 टीम खेळवणार आहोत. त्या 20 टीम पैकी 19 टीमचे सदस्य कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण 20 टीम नुसार आता टीमचा लॉट आणि त्याला देण्यात येणाऱ्या टी शर्टचा लॉट उडवणार आहोत. सगळ्यात पहिलं प्रत्येक टीमला आपण 15 टी शर्ट देणार आहोत. खेळाडू 11 असतील पण टीमला आपण 15 टी शर्ट देणार आहोत. प्रत्येक टीमने आपल्या 15 सदस्यांची नावं आणि त्यांच्या टी शर्टची साईज हे डेव्हिड फर्नांडिस, मयूर कोर्लेकर यांच्याकडे लवकरात लवकर जमा करायची. दुसरी महत्वाची गोष्ट की 20 टीम असल्या कारणाने यावेळेला आपण 4 गटांमध्ये 4 ग्रुपमध्ये मॅचेस खेळवणार आहोत. एका ग्राउंडवर 5 टीम अशा प्रमाणे 4 ग्राउंड आपण आखणी करणार आहोत आणि लीग टाईप आपण मॅचेस खेळवणार आहोत. म्हणजे एका टीमला एका ग्राउंडवर 4 मॅचेस येतील. त्यातलं एक मॅच झाल्यानंतर कदाचित एक मॅचचा गॅप असून लगेच लागोपाठ एक मॅचचा गॅप पडून मॅचेस आपल्या 4 तिथे होऊन जातील. मॅचेस झाल्यानंतर त्या ग्राउंडवर म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी याचा जो टॉपमोस्ट जो विनर असेल त्या सेमीफायनलला गेल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा लकी ड्रॉ सिस्टम राहील. पहिला चौथा असं काही नाहीये. आपण ड्रॉ सिस्टम करणार आहोत. 4 टीमचे विनर आहेत त्यांच्यामध्ये ड्रॉ करणार आहोत. त्या 2-2 टीमची मॅचेस सेमीफायनल म्हणून खेळवणार आहोत आणि ऑब्विसली लास्ट फायनल आपण सिंगल ग्राउंडवर फक्त खेळवणार आहोत. मॅचचा सगळ्यात पहिला रूल आहे आपण असं लक्षात घ्या की जय जवान चॅम्पियन लीग आपण आपल्या जय जवानच्या सर्व आदिवासी खेळाडूंसाठी करत आहोत. हा उद्देश फक्त जय जवानच्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणणं आहे. ही संकल्पना आपले प्रशिक्षक संदीप ढवळे, आपले सहकारी डेव्हिड फर्नांडिस, मयूर कोर्लेकर, अजित आणि सर्वच म्हणजे तुमच्या सर्वांची संकल्पना होती. त्याचा पहिला उद्देश आपण गेल्या वेळेला केला. अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. यावर्षी त्याच्याही पेक्षा ज्या गेल्या वेळेला उणीवा राहिलेल्या त्या आपण भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाचा जो प्रॉब्लेम होता तो व्यवस्थितरित्या आपण सॉर्ट आउट करणार आहोत. ट्रॉफ्यांचा जो पार्ट आहे तो पण आपण व्यवस्थितरित्या सॉर्ट आउट करणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक टीमने फक्त एकच काळजी घ्या की यावेळेला त्या मॅचेस लवकरात लवकर सुरुवात होतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण नॉकआउट सिस्टीम नाही आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेवर राहा. कुणी ग्राउंड सोडून शक्यतो जाऊ नका. 7ला कसंही करून 7ला नारळ उडायचा आहे या हिशोबाने आपण सर्वजण उपस्थित राहा. ही सगळी जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची असेल. त्याच्यानंतर आपल्याला जे महत्वाचं आहे की मॅच सुरू झाल्यानंतर 4 ग्राउंड आहे. आपण फर्स्ट टाइम 4 ग्राउंड ऍट अ टाइम खेळवणार आहोत. थोडस गोंधळ उडेल पण किंवा सिस्टीम थोडं हे होईल तर कृपा करून जे स्कोरर आहे त्याची सुद्धा नेमणूक त्याच वेळेला अगोदर करण्यात येईल की कोण स्कोरर राहणार आहे. मॅचच्या प्रत्येक मॅचचा त्या ठिकाणी कॅप्टन अंपायर आणि व्हाईस अंपायर म्हणजे साईड अंपायर कोण राहणार आहे ते ठरवलं जाईल. पूर्ण लीग मध्ये पूर्ण आपल्या ज्या चॅम्पियन लीग आपण खेळवणार आहोत त्याच्यामध्ये समजा एखाद्या वेळेला काही ऑब्जेक्शन आलं. जे ऑब्जेक्शन गेल्या वर्षीचा एक छोटा ऑब्जेक्शन होता की बाहेरचा कोण लोक आहे तर ती महत्वाची गोष्ट साहजिकच जसे टीम मॅनेजमेंट संपूर्ण व्यवस्थापन असेल त्यांच्या निदर्शनास आणून द्या. सुरुवात मॅच होण्याच्या अगोदरच जे काही आहे ते सॉर्ट आउट करा आणि ते पण खेळीमेळीच्या वातावरणाने. कारण आपण आपला मुळात उद्देशच असा आहे की सर्वजण एकत्र येऊन तो चांगल्या पद्धतीने आपली युनिटी दाखवण्याचा उद्देश आहे आपला. बाकी कुठेतरी असं काही आपलं हे नाहीये. प्रत्येक आपण मॅचला यावेळेला 20 स्टेज टाकलाय. डबल स्टेज टाकलेला आहे जेणेकरून आपले मान्यवर येतील त्यांचं स्वागत व्यवस्थितरित्या करता येईल. ट्रॉफ्यांची अरेंजमेंट आपण वेगळ्या लाईन मध्ये करणार आहोत. एक आपण सेल्फी पॉईंट सुद्धा बनवलेला आहे. हे सगळ्या अरेंजमेंट आपण व्यवस्थितरित्या केलेलं आहे. तर फक्त एवढंच उद्देश आहे की तुम्ही
सर्वांनी आपल्या टीमला कसंही करून अलर्ट, जसं आपण हंडीला निघतो, हंडीला निघाल्यानंतर सगळ्यांना आपण यावेळेला कसं वेळेवर सांगितलेलं, तसं तुमच्या प्रत्येकाच्या टीमच्या कॅप्टनची जबाबदारी आहे की त्यांनी वेळेवर त्या ठिकाणी उपस्थित राहायचं, जेणेकरून मॅचेस आपल्या लवकर सुरू होतील. डेव्हिडने जसं सांगितलं की हा आपला जयगाव चॅम्पियन लीग आहे, त्याला गालबोट लागता कामा नये, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मद्यपान होणार नाही, कोणत्याही प्रकारची वासाबाची होणार नाही, याची काळजी आपण ज्वारी त्याने घ्यावी. कॉस्ट्युम्सचा आपण बोलू की टी शर्ट आपण साहजिकच प्रत्येक टीमला आपण 15 टी शर्ट देतोय, परंतु तुमच्या प्रत्येक टीमच्या ज्या ट्रॅक्स आहेत त्या एकाच कलर मध्ये असाव्या, त्याची काळजी घ्या. व्हाईट असेल तर व्हाईटच घ्या, ब्लॅक असेल तर ब्लॅकच घ्या, ब्ल्यू असेल, पण तुमच्या एका टीमची एक टाईपची ट्रॅक्स आली पाहिजे. शूज कंपल्सरी आहे, त्यामुळे शूज कंपल्सरी आहे. तो कॉस्ट्युम तुमचा व्यवस्थितरित्या राहील. जेवढे आपले अंपायर आहेत, साईड अंपायर आहेत, त्यांना आपण राऊंड कॅप देणार आहोत. अंपायरचे सुद्धा यावेळेला आपण पहिल्यापासूनच नेमणूक करणार आहोत, जेणेकरून ते गोंधळ नको. कॅप शक्यतो समजा एखाद्या वेळेला अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने समजा कॅप्टन बदलायला लागला, त्याची मॅच असेल, तो खेळणारा असेल, तर लगेच तुम्ही एकमेकाला ऍडजस्ट करा. कसं करून आपल्याला 5 वाजेपर्यंत जर आपण ते कव्हर अप करता आलं तर आपल्याला फायनल व्यवस्थितरित्या करता येईल, जेणेकरून मान्यवर पाहुणे लोक येतील आणि आपल्याला ते सक्सेसफुली दाखवता येईल. यावेळेला अजून एक आपण डिसाईड केलेलं आहे की गेल्या वेळेला आपण ट्रॉफीचं थोडंसं गोंधळ झाला होता, यावेळी आपण ट्रॉफी जी आहे ते देणार आहोत. छोटी ठेव. ठीक आहे, साईज एकदम व्यवस्थितरित्या आणि जी विनिंग टीम आहे त्या विनिंग टीम कडे आणि सेकंड टीम आपण साधारणपणे 3 प्राइजेस काढणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड करायचा. तर त्यानुसार आपण त्या ट्रॉफ्या त्या टीमला देणार आहोत, ते इकडे ट्रॉफी येणार नाही. मॅन ऑफ द मॅच साठी आपण हर एक मॅचला प्रत्येकाला गेल्या वेळेला टी शर्ट दिलेले, तसं ह्याही वेळेला आपण टी शर्ट देणार आहोत. त्यातूनही आपल्याला अजून एक प्रस्तावला अधीन आहे की आपल्या प्रत्येक खेळाडूला चॅम्पियन, आपल्या ह्या चॅम्पियन लीग मध्ये पार्टिसिपेट केलं त्याच्यासाठी आपल्याला काय देता येईल याचा एक म्हणजे एक ओळख किंवा ते स्मृती म्हणून आपल्याला जर देता आलं तर तो आपण एक देणार आहोत. त्याचबरोबर आपण जे मान्यवर लोक येणार आहेत किंवा जे आपले अंपायर असतील किंवा वॉटेवर काय, तर त्यांच्यासाठी आपण स्मृतिचिन्ह देणार आहोत. की ट्रॉफी टाईप असेल ते आकाश कासारे त्याची जबाबदारी घेणार आहे. याच्या सगळ्या गोष्टींवर एक कंट्रोल, म्हणजे आम्ही तर सर्वजण वर्किंग करत आहोत. डेव्हिड आहे, संदर्भी आहे, मयूर आहे, अजित आहे, योगेश आहे, नाट्य आहे, सगळे म्हणजे आकाश वगैरे सर्व आहे. पण शक्य त्याचा संदीप सरांना थोडा बिझी शेड्यूल असल्या कारणाने ते फक्त आपल्याला त्यांना कॉर्डिनेट म्हणजे ती माहिती आपल्याला द्यायची आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्याच प्रशिक्षकाला आणखी कसा रिप्रेझेंट करता येईल, आपल्या जयजवानला आणखी कसा रिप्रेझेंट करता येईल, हा उद्देश आपल्या डोळ्याच्या समोर असावा. मी 2 विनंती करतो, 2 शब्द मार्गदर्शन करायचं आणि नंतर आपल्याला ड्रॉ करायचं. आपण सगळ्यांनी सरांना धन्यवाद देऊया की आपल्यासाठी एक चांगली योजना आहे. आपण सुरुवात केली तसंच बाकी टीमनी पण म्हणजे चालू केलं, म्हणून त्यासाठी आपण पहिल्यासाठी सरांना धन्यवाद करतो. मुळात आपल्याला जय जवान चॅम्पियन लीगची सुरुवात लास्ट इयरला झाली, पण त्यावेळेस देखील मला गावी जायचं होतं, त्यामुळे राहून गेलं. पण मुलांचा उत्साह बघता, मुलांची एकी बघता मी कुठेतरी थांबलो. डेव्हिड पण सगळ्यांनी सांगितलं की बाई जाऊ नको, तर आपली पहिलीच टुर्नामेंट मोठी टुर्नामेंट आहे, तर मी पण तिथे थांबलो. आणि तो उत्साह आणि तो जोश आणि आपली एकी बघून मला अजून काहीतरी त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला आयडिया किंवा नवीन कल्पना काय सुचवता येतील. त्यासाठी डेव्हिडच्या सोबतीला मग योगेश शेट्टीवार आहे, काका नाईकर आहेत, मोहित कोल्हेकर आहे, शशांक वाघे आहे, अल्पेश जोशी आहे, ज्यांना क्रिकेटचं चांगल्यापैकी ज्ञान आहे. ही सगळीच मुलं जॉईन झाली आणि याच्यामध्ये अजून काहीतरी आपल्याला बारकाईने लक्ष देऊन आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या टीमसाठी काही करता येईल का, या उपाययोजनेमध्ये यावेळी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंत ही टीमची हे जे काही चाललेलं आहे ही सगळी टीम मॅनेजमेंटचाच प्रकार आहे आणि श्रेय ह्या सगळ्या खेळाडूंचंच आहे. मी पुन्हा सांगेन की हे होत असताना ज्या गोष्टी आपल्याकडनं लास्ट येणं काही चुकीच्या नजरेने झाल्या, जसं की निकमजींनी सांगितलं की कोणी ड्रिंक्स करून झाले एका कामाने,
आपला संघ खेळत असताना समोरच्यावर टीका टिप्पणी झाली नाही पाहिजे. जिंको किंवा हरो हा खेळ आहे. जिंकल्यानंतर कोणी कोणाला विडाऊन वगैरे दाखवायची नाही. ती गोष्ट सगळ्यात आधी महत्वाची की जोपर्यंत आपली टुर्नामेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत कुणीही मैदान सोडून घरी जायचं नाही. कारण आपली एकी तिथे दिसणं एकदम साहजिकच आहे. आणि त्यामुळे प्रत्येक टीमच्या खेळाडूंनी जो टीम लीडर असेल त्यांनी त्यांचे खेळाडू तिथे मैदानात ठेवायचे. आता हरलो म्हणून मी घेतला तुम्ही जातो घरी वगैरे त्याचं काही नाही. त्यामुळे सगळ्यांनी थोडा हातभार लावा. एक दिवस फक्त आपण घेतोय तुमचा, त्यामुळे एका दिवसामध्ये बरंच काही स्प्रेड होणार आहे. आणि मुळात ही संकल्पना राबवत असताना म्हणजे आपल्या चॅम्पियन लीगची संकल्पना राबवत असताना टुर्नामेंट मोठी होणार, दिवस जास्त लागणार, त्या अनुषंगाने कुठेतरी कमी करण्याचे प्रयत्न आपण करत होतो. पण आता मला कळलंय की एक मॅच मध्ये आपण 5 ते 6 रन म्हणून खेळणार तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण जेव्हा जे काही खेळलं जातं तो जो काय अभ्यास आहे म्हणजे टीम बांधणं, कुठल्या टीम सोबत खेळणं, टॉस विन करणं, त्या काही गोष्टी आहेत. कुठल्या टीम जिंकण्याचं त्याला मॅन ऑफ द मॅच देणं किंवा डे ऑफ द वन डे हे सगळं काही प्लॅनिंग आहे ना एकदम प्रॉपर अभ्यास केल्याशिवाय होत नाही. आणि मी जयजवान प्रीमियर लीगचा मी अभ्यास बघितला तर योगेश टेकलेचा, तात्या मेकरचा, सुधीर पाण्याचा खूप छान अभ्यास आहे आणि त्याच्यात तो स्विंग बिलकुल आहे. आणि मला असं वाटतं की जयजन प्रीमियर लीग असो किंवा जयजन चॅम्पियन लीग असो दोन्ही आपल्याच हे आहेत. त्यामुळे या चॅम्पियन लीग मध्ये असं कोणी समजू नका की ती फक्त दहीहंडीच्या मुलांसाठी खेळली जाते. दहीहंडीचे खेळाडू वेगळे नाहीत किंवा जयजनचे खेळाडू वेगळे नाहीत किंवा स्वामी समर्थाचे खेळाडू वेगळे नाहीत किंवा जॉयचे खेळाडू वेगळे नाहीत. जेव्हा जयजन परिवार आपण एकत्र येतो त्यामुळे असं करू नका की माझ्या घरी मला ओटी पर्यंत आलं नाही आणि मला सांगितलं नाही, मला बोलले नाही. असे खेळाडू असतील तर खेळाडूंच्या दारापर्यंत पण पोहोचा. भले त्या एका टीम मध्ये 15-20 खेळाडू झाले तरी चालतील, पण त्याला आपली आवड असणं गरजेचं आहे. आणि हे होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण वर्षभर हंडी झाल्यानंतर कोणी कोणाच्या संपर्कात नसतं. नवरात्र असते, गणपती असतात, त्यानंतर जो सणासुदीला किंवा बर्थडे पार्टीज किंवा काही दुःखाच्या गोष्टी आपण फक्त भेटतो. पण तसं न राहता कुठेतरी जयजन परिवार एकत्र यावं आणि एकत्र आल्याच्या नंतर आपण जे प्रेमाने प्रेमाने बोलतो आपण एकमेकांबद्दल, परिवाराबद्दल, जेव्हा आपल्याला स्वतःची वैयक्तिक म्हणजे ते कामाचे असतील, घराच्या कुटुंबाचे आपले असतील, जेव्हा ते आपण आपल्या मित्रांसमोर दुःख व्यक्त करतो त्यालाच आपण परिवार म्हणतो. म्हणून आपण ही एक संकल्पना खूप छान राबवलेली आहे. डेव्हिडने त्याला आणि सुधीरने खूप सपोर्ट केला की या गोष्टीला तरी तू सपोर्ट कर. अल्पेश आणि वाघेशची याच्यात खूप मेहनत आहे. मी सगळ्यांचीच नावं घेतली कारण सगळ्यांचीच मेहनत आहे आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाने तयारीला लागा. प्रत्येक खेळाडूला समजवा आणि आपला हा जयजन चॅम्पियन लीग जास्तीत जास्त फेमस कसं होईल, लोकांच्या नजरेपर्यंत कसं पोहोचेल, म्हणजे ते युट्यूब लाईव्ह असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, सगळे प्रयत्न करा. आणि हे होत असताना अजून एक सांगेन की खूप मला आनंद वाटतो की जेव्हा जयजन प्रीमियर लीग चालू झाली कुठेच योगेश्वरमध्ये आम्ही तर कुठेच बघितले नसेल. मला तुमच्यामध्ये टुर्नामेंटला खेळत असेल आणि ती काय वन डे खेळवतं, पण एखाद्या मंडळात प्रीमियर लीग भरवणं म्हणजे ती खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ती योगेशने चांगल्या प्रकारे निवडली. तो सरळ 5 कांदे चालू झाला 6 वर्ष रेग्युलरमध्ये ते लोक दोन टीमने करतात. कुठेतरी भविष्यात जयजवान चॅम्पियन लीग पण अशीच फेमस होऊन आपल्या जर कुठे चांगला खेळाडू निर्माण झाला तर कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळू शकेल. म्हणजे तर नंतर तुम्ही लोक बाहेर दुनियादारी करून खेळतच असतात, ती लोक संपर्कात येतात. त्याने काय होणार की आपल्या गोविंदा पक्षासाठी पण एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला एक हे होणार, संपर्क होणार की बाबा हे जयजनची मुलं आहेत, त्याच्यासोबत आपण टच झालं तर आपल्याला भविष्यात पुढे कुठल्या तरी स्तरावर जाता येऊ शकतो. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा, कबड्डीच्या माध्यमातून म्हणा किंवा दहीहंडीच्या माध्यमातून. असं आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा. जे काय अटी नियम आपल्या मंडळातर्फे बनतील त्या सगळ्या नियम अटीचं पालन तुम्ही तंतोतंत करा. कोणी कोणाला अपशब्द वापरून हिडीस करून त्याला लांब ठोकू नका. सगळेच मेहनत करणार आहे, सगळ्यांच्याच मेहनतीने इथपर्यंत आपण हे काम करतो. भविष्यात आपण एकमताने चालू पुढे. तर बाकीची मला जास्त काही सांगायचं वाटत नाहीये.
कारण तुम्ही एकदम त्याला आणि आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे एक राजकारणाचा भाग म्हणून मी राजकारणात गेलोय. मला वेळ मिळतो, कधी वेळ मिळत नाही, पण माझ्यासाठी पण ती एक मोठी कठीण हे आहे, परीक्षा आहे. त्या परीक्षेत मी पास होईल यापासून नंतरचा भाग. पण आपल्या ह्या जयजन परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण माझ्या माध्यमातून करता येईल, मी करणार नाही. मी आता बघतो की काही खूप वेळा चुकून का होईना पण कुठतरी पोस्ट करतो. अरे माझी पोस्ट असेल की, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की माझी पोस्ट कोणत्याही पक्षाची असेल ती आपल्या जयजन परिवार पूर्वी टाकू नका. तुम्हाला वैयक्तिक मला सपोर्ट करायचं असेल की तुम्ही मला वैयक्तिक भेटा, वैयक्तिक बोलू, पण कुठेतरी टच तिथे जातं का म्हणे की बाबा जेणेकरून आपल्यामध्ये कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जाईल. त्यामुळे मी आता एकदम पुन्हा सांगतो की जय जवान गोविंदा पथक परिवाराच्या ग्रुपमध्ये फक्त आपल्या मुलांच्या घराबद्दल किंवा मित्र परिवाराबद्दल ज्या काही गोष्टी होतात त्या आल्या पाहिजे. तिथे कुठेही राजकारणाचा भाग कोणी करू नका, पण आता पूर्ण वर्षभर राजकारणाचं आहे. ज्याला ज्याला कोणाला फेमस व्हायचं असेल त्याने ती आपोआप पद्धतीने होते. म्हणून मी पण माझ्या एक कुठेतरी पाय मागे घेऊन घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपले सुधीर बाणे, डेव्हिड बाणे ही मुलं कुठेतरी पुढे येऊन शिकायला मिळते, कुठेतरी मुलं पुढे येऊन आपल्या गोविंदा सांभाळते. कारण आता मला असं वाटतंय की कधी राजकारणाचा भाग आणि खेळाचा भाग भविष्यात एकत्र येऊ शकत नाही. आणि आपल्याकडे चांगली चांगली उदाहरण आहेत, ते उदाहरण माझ्या मंडळात होतं कामा नये. मग मी कुठेतरी बॅकवर्ड येण्याचा प्रयत्न करतोय, कारण तिथे त्याच पद्धतीची आज आपल्या परिवारामध्ये सगळ्या पक्षाची मुलं काम करतात, पण तिथे टीम म्हणजे लिडर नव्हता आपल्याकडे. आता मी लिडर म्हणून तिथे कुठेतरी गेलोय. त्यामुळे तुमचाच बघण्याचा दृष्टिकोन माझ्या बाबतीत कसं होता का म्हणे, मी तर लीड करणार गोविंदा पक्षाची, पण माझ्यासोबत मला अशी मुलं हवी आहेत जे भविष्यात आपला गोविंदा पुढे घेऊन जातील. तर गोविंदा आपल्या गोविंदा पक्षामध्ये सगळेच पक्षाचे आहेत. आणि जर आम्ही एका ठिकाणी राहिलो असतो, इलेक्शन आलं की मध्ये एकमेकांच्या दुश्मनाच्या पद्धतीने राहतात, पण ते नाही झालं पाहिजे. मला ती एक थोडीशी कुठेतरी भीती वाटते. म्हणून मी तुमच्यासमोर व्यक्त होतोय की संदीप गवळे हा गोविंदाचाच एक भाग आहे, जयजन गोविंदा पक्षाचा संस्थापक आहे. पण मला ती जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर सोपवायची आहे, मी अजून निर्णय घेतला नाही. पण माझ्या बघण्याचे काही खेळाडू आहेत, मी भविष्यात त्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवणार. कारण मी आता राजकारणामध्ये गेल्या कारणाने तुम्हाला पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जाणार हा तुमचा फायदा घेतोय किंवा हे तुम्हाला तसंच करते. असा ओपनली बोलणारा कुठला राजकीय कार्यकर्ता किंवा राजकीय नेता नसतो. पण ही जी काय मेहनत आपण सगळ्यांनी करून एकत्र ठेवलेली आहे, जोपासलेली आहे, तिथे कुणाचे तरी तडा जाता का म्हणे. म्हणून मला तुमच्यासमोर व्यक्त असं वाटतं भविष्यात अजून आपल्या मंडळातर्फे बरेच कार्यक्रम राबवायचे आहेत. आपलं मंदिर बनत आहे, आपली व्यायामशाळा होते, अजूनही आपल्याला कार्यक्रम पुढे बनवायचे आहेत. निमित्त फक्त आपण जयजन प्रीमियर लीग आहे, जयजन चॅम्पियन लीग आहे. या जयजन परिवारामध्ये सगळ्याच खेळाडूंनी गुन्ह्या गोविंदाला राहायचंय, एकमेकाला सपोर्ट करायचंय आणि भविष्यात आपल्या जयजन गोविंदा पथकाचं नाव अजूनही उंचावर कसं नेता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी जबाबदारी खांद्यावर घेऊन चालायचं आहे. बस तुम्हाला एवढं सांगायचं होतं. आता याच्यामध्ये कुठलाही गैरसमज कोणी पसरवू नका, करू नका. आणि ऍज इट इज जसं आपल्या टीमने चालायचंय त्या पद्धतीने आपण सगळे निघून आपली ही टूर्नामेंट सक्सेस करायची आहे. ओके, राजकारणाचा भाग म्हणून थोडंसं बोलून संदीप सरांनी आपल्याला नेहमीप्रमाणे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे आपल्याला त्यांनी आपल्या शॉर्ट अँड स्वीट मध्ये सर्व समजवलेलं आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज राजकारणी खेळ या दोन गोष्टींमध्ये गप्पा होणार नाही. मी विनंती करतो की आपण हनुमंत चंद्रावर या संदीप सर आपलं या दोघं तिघे नाव सगळ्यांनी
मला तरी मारून म्हणलं त्यांना की बोलतो हा मी बोललो ना सर बजरंगबली आज या ठिकाणी आम्ही सर्व जयजान परिवारातील खेळाडू सदस्य सर्वजण तुझ्या चरणी उपस्थित झालेले आहे. जयजान चॅम्पियन लीग 2024 दुसऱ्या पर्वाची सुरुवात आजपासून त्याची पूर्वतयारी सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने आम्ही तुला या ठिकाणी श्रीफळ अर्पण करत आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टी सुखदुःखामध्ये तू जसा आमच्या बरोबर राहिला तसंच या चॅम्पियन लीगला यशस्वी करेपर्यंत तू सदैव आमच्या बरोबर राहा. काही चुकलं मागलं असेल तर तुझ्या चरणी घालून घे आणि आमच्या सर्व बाळगोपाळांना खेळाडूंना जय जवान परिवार म्हणून नेहमी एकत्र ठेव अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि
आमची ही प्रार्थना तू स्वीकार करशील आणि जय जवान चॅम्पियन लीग 2024 नक्कीच यशस्वी करशील अशी मला खात्री आहे. बोला बजरंग बली की अरे बोल बजरंग बली की जय. पेढे वाटा. आणि आपण आज गेम आहे. आता आपण जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपण इथे 2 बाउल्स ठेवलेले आहेत. त्यातल्या एका बाउल मध्ये कलर ठेवलेले आहे आणि एका बाउल मध्ये ऑरेंज कलरच्या बाउल मध्ये टीमचं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे मग या ठीक आहे. तर एका ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरच्या बाउल मध्ये आपण टीमची नावं आणि पिंक कलरच्या बाउल मध्ये आपण कलरची नावं ठेवलेली आहेत. त्या कलरची नावं जर कुणाला याच्यात समजली नसतील तर ग्रुप थ्रू मयूर बोर्लेकर किंवा देवी फर्नांडिस तुम्हाला ते कलर पाठवले. नाव थोडी लिपी करतात. वेगवेगळ्या कलर आहे. आता आपण या ठिकाणी जे ड्रॉ करणार आहोत, मी एका टीमच्या सदस्याला बोलवले. त्या टीमच्या सदस्याने या ठिकाणच्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या. तो सदस्य कोणती चिठ्ठी उचले त्याच्या हातामध्ये समजा फॉर एक्झाम्पल सुपर योद्धा आला आणि त्या सुपर योद्धाबरोबर जो काही कलर येईल तो त्या ठिकाणी टीमला दिला जाईल. ठीक आहे, सगळ्यांना मान्य? ओके, मी सुरुवातच करतो. सिक्वेन्स सर्व कव्हर होतील. आता नाव घेणं सुपर योद्धाचं, सुपर योद्धाचा एक कलर आला. रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचे चिठ्ठी कलर आहे तो टी शर्टचा कलर आहे. तो जय जवान आपल्या संदीप चौहानच्या आपल्याला जय जवान पत्र देणार आहे. तर टी शर्टचा कलर आहे. त्या कलरची टी शर्ट त्या कलरची पहिली चिठ्ठी ना तात्या तू सुरुवात कर. आपल्याला सुरुवात करायची त्यामुळे काय विचार पहिली टीम आलेली आहे जय जवान मराठा आणि कलर आलेला आहे टील कलर. कलर तुम्हाला सांगतो. मराठा 3 ओके. म्हणजे तुमचं नाव नाही ना ते तुम्ही जय जवान मराठा कोण आहे? जय जवान मराठा ओके. तुमचा कलर या टाइप मध्ये आहे. तुम्हाला नंतर पाठवला जाईल. टील कलर म्हणून आपल्याला मोर्टिसची कलर आहे. ज्या टीमचा आलाय ना त्याला बोलव इथे. ज्या टीमचं नाव आलंय त्याला बोलव सही घेऊन टाकू आणि सही घेऊन टाक. ते माहिती पहिल्या 5 ते नंतर करूया. पहिला आपण कलर करून घेऊया. नंतर टीम आहेत ना टीम वाईज कोण वाईज डिवाइड करू. फक्त टीमच्या चिठ्ठ्या टाकूया परत. शशांक वाघमारे आणि पुढे यायचं. शशांक वाघमारे शशांक वाघमारे जरा खुर्ची मागे.
ग्राउंड बेस आणि कलर आहे ऑरेंज. ग्राउंड बेस आणि कलर आहे ऑरेंज. ग्राउंड बेस कलर आहे ऑरेंज. राऊंड बेस राऊंड शेडवी नावली राऊंड शेडवी. बस नंतर देवेन. देवेन हळूहळू जरा ऍक्टिंग कर. प्रतिष्ठान लेव्हेंडर कलर. याच्यावर प्रतिष्ठान आणि लव्हेंडर कलर आलेला आहे. तुम्ही काय सर अरे काढा अँचोवी पान आज मला ती आहे ती माहिती सरांनी काढली ती कोण पण असेल फायटर. अरे ब्लॅक फायटर सरदार सिंग आणि कलर आहे ग्रे. सरदार सिंग आणि कलर आहे ग्रे. सरदार सी. हे गोष्टी काढणार. भावकी आणि कलर आहे ग्रीन. ग्रीन कलर बेंजो ए आणि कलर आहे रेड. ग्राउंड बेस 2 1 असेल. कलर आहे नॅव्ही कलर आहे. दाखवा नॅव्ही कलर. कलर बघून घ्या. नॅव्ही कलर दाखव. जय हनुमान बी. जय हनुमान बी. पीच कलर. जय हनुमान बी पीच कलर. पिंकचा कलर आहे तिथे ग्राउंड म्हणून असेल तर
आणि पाचकीन दोन हे पाचकीन दोन त्यांना पण द्या. सुदेश व्हाईट कलर आहे व्हाईट. केविन सांग. जय हनुमान ए कलर ऑलिव्ह. जय हनुमान ए आणि कलर आहे ऑलिव्ह. जय हनुमानला चांगला कलर भेटला ऑरेंजच. सरदार बी आणि नेव्ही ब्लू कलर. सरदार बी हे सौरव घे सौरव घे. जिद्दी मराठा जिद्दी मराठा आणि कलर आहे पर्पल. जिद्दी मराठा हे तर आपलंच आहे. जिद्दी मराठा हे जिद्दी मॉन्स्टर बी आणि स्काय ब्लू कलर. मॉन्स्टर बी मॉन्स्टर बी सुपर योद्धा चारकोल कलर. सुपर योद्धा चारकोल कलर. मराठा वॉरियर ब्राउन कलर. मराठा वॉरियर ब्राउन कलर. एक चिठ्ठी आपण अननोन टाकलेली होती. ओके, एका टीमचं नाव आपण टाकलं नव्हतं तर आता लेट झालेलं आहे. डार्क ग्रीन कलर. सरदार ए ठीक आहे. पुन्हा एकदा कलर वाचतो आणि कलर वाचून झाल्यावर प्रत्येक टीमचे जे आलेत ना त्यांनी सही करायचे. ते हा नको आम्हाला तो आवडला नाही असं आवडला बिवडला प्रश्नच नाहीये. ट्रान्सपरंट झालंय सगळं. त्यामुळे चेंज वगैरे काय नाही. रिपीट करायला सांग.
हे सगळे बघताय, ठीक आहे. जय जवान मराठा तीन कलर. जय जवान ग्राउंड बेस नंबर 2 ऑरेंज. जय जवान प्रतिष्ठान लव्हेंडर कलर. जय जवान फाइटर ब्लॅक कलर. जय जवान सरदार सी ग्रे कलर. जय जवान भावकी ग्रीन कलर. जय जवान बेंजर ए रेड कलर. ग्राउंड जय जवान ग्राउंड 1 मावी कलर. जय जवान मॉन्स्टर ए ब्रॉन्ज कलर. जय जवान जय हनुमान बी पीच कलर. 5-3-2 जय जवान सियान कलर. जय जवान बेंजो बी व्हाइट कलर. जय जवान जय हनुमान ए ऑलिव्ह कलर. सरदार जय जवान सरदार बी नेव्ही ब्लू कलर. जय जवान जिद्दी मराठा पर्पल कलर. जय जवान मॉन्स्टर बी स्काई ब्लू कलर. जय जवान सुपर योद्धा चारकोल. जय जवान मराठा वॉरियर्स ब्राउन कलर. एक अननोन होता ब्लॅक ग्रीन कलर आणि सरदार एक गोल्ड कलर. असे आपण कलर आहेत. मयूर कोर्लेकर उद्या टीमची नावं आणि कलरची नावं पाठवेल. त्याचबरोबर त्याचा कलर पॅक इंडिव्हिज्युअल टीमला डेव्हिड फर्नांडिस तुम्हाला पाठवून देते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जे 4 ग्रुप करणार आहोत ना त्याच्या चिठ्ठ्या इथे आहेत. पण आता एक कन्फ्युजन काय आलंय की काही एका ह्याच्या 3 टीम आहेत. तर मला असं वाटतं की आपण चिठ्ठ्या काढूया. त्याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट होतं आपण आपल्यामध्ये केलं तर इथे करूया. प्रॉब्लेम नाही ना. ग्रुपमध्ये डिवाइड करू. बाबू सर आता गेलं आताच करूया. जे पण आहे ते आता एक आपण काय करणार आहोत ते सांगतो. ऐकून घ्या. आपण काय करणार आहोत 4 जणांना इथे बोलवतोय. 4 जणांना इथे बोलवतोय. त्यातला एक जण ग्रुप ए ची चिठ्ठी, दुसरा ग्रुप बी ची चिठ्ठी, तिसरा ग्रुप सी ची चिठ्ठी आणि चौथा ग्रुप डी ची चिठ्ठी काढेल. चिठ्ठ्या झाल्या म्हणजे एक टीम झाल्या. तसंच पुढे आणखी 4 जणांना बोलवणार आहोत. एक चिठ्ठी काढेल. 4 चिठ्ठ्या 5 चिठ्ठ्या काढ. 5 चिठ्ठ्या. ठीक आहे. 5 चिठ्ठ्या काढूया. एक ग्रुप बनवूया. परत 5 चिठ्ठ्या काढूया. बी ग्रुप बनवूया. परत 5 चिठ्ठ्या काढूया. ग्रुप सी बनवूया आणि परत 5 चिठ्ठ्या काढूया. ग्रुप टी काढूया. म्हणजे टेन्शन नका. आणि इन केस सेम टीम म्हणजे फॉर एक्झाम्पल सरदार गिरीच्या 3 टीम आहेत आणि मराठा गिरीच्या 3 टीम आहेत. इन केस जर त्यांची चिठ्ठी एक ग्रुप मध्ये आली तर त्या ए ग्रुपच्या बी ग्रुप मध्ये टाकू आपण. नेक्स्ट ग्रुप मध्ये टाकायचं. इमिडिएट इथेच करूया आणि ना आपण सध्या बोलू नका. थोडा वेळ राहिला. 1 मिनिट जरा सायलेंट राहा प्लीज. ग्रुप ए ग्रुप ए पहिली टीम अननोन टीम आहे. तिचं नाव आपण नंतर टाकू. अननोन म्हणून घेऊन टाक. भावकी मॉन्स्टर बी. मॉन्स्टर बी कोण आहे? जय हनुमान बी. जय हनुमान बी वेगळे वेगळे. जय जवान 5-3-2. पहिला लॉट झालाय. पहिला लॉट झालाय. पहिले 5 टीम झालेले आहेत. अननोन भावकी मॉन्स्टर बी जय हनुमान बी आणि 5-3-2. मराठा 3. मराठा बी. सरदार ए सुपर योद्धा बेंजो बी आणि फायटर. हे सगळे वेगवेगळे आहेत. हे झाले ग्रुप बी चे. मराठा सगळे वेगवेगळे आहेत. सुपर योद्धा बेंजो बी आणि सरदार सी मराठा वॉरियर्स. जय हनुमान ए ग्राउंड बेस
आणि सिद्धी मराठा वेगवेगळे झाले. हे सी ग्रुप करा. सी ग्रुप आता या राहिलेल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या डी मध्ये जातील. आणि जिद्दी मराठी आणि सरदार सी. आणि सरदार सी. ओके सगळं व्यवस्थितच झालं. ग्रुप डी सरदार बी. सरदार बी. मॉन्स्टर ए. ग्राउंड बेस 2. प्रतिष्ठान आणि बेंजो ए. काय असं वेगळे बदल करण्याचं काय पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. आता सगळ्यांनी एकदा ग्रुपच्या मॅचेस वाचून आपला नाव वाचून घ्या. ग्रुप ए तो चेक करा. ग्रुप ए मध्ये अननोन, भावकी, मॉन्स्टर बी, जय हनुमान बी, 5-3-2. ग्रुप बी मध्ये मराठा 3, सरदार ए, सुपर योद्धा, बँजो बी, फायटर. ग्रुप सी मराठा वॉरियर, जय हनुमान ए, ग्राउंड बेस, जिद्दी मराठा, सरदार सी. आणि ग्रुप डी सरदार बी, मॉन्स्टर ए, ग्राउंड बेस 2, प्रतिष्ठान आणि बँजो ए. ओके सगळे? ठीक आहे. सगळं कॉम्प्लीट आहे ना कुणाचं काय? सगळं वेगवेगळंच झालं. सगळं बरं झालं वेगवेगळं. व्यवस्थित लिंक मयूर साईड आहे. बरोबर ना. टी शर्टचा कलर आहे. टी शर्ट आता टी शर्टच्या कलरचं मला कन्फ्युजन आहे. सगळ्यांना सगळ्या टी-शर्ट समजलं. हे ग्रुपच्या कुठला सगळ्यांना समजलं. हो काय कन्फ्युजन आहे. अरे असं झालं नाही तसं आता आहे झालं. ना हा वाकडा नाही. रफली फोटो पाठवून ग्रुपला टाकेल आणि नंतर मग टाईप करून अननोन मध्ये सगळ्यांबरोबर खेळायचं आहे तर काय प्रॉब्लेमच नाही. ए ला बी बरोबर खेळायचं, बी ला सी बरोबर खेळायचं, सी ला डी बरोबर खेळायचं. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण एक सगळ्यांना सांगतोय कॅप्टन्सला, तुम्हाला सगळ्यांना कॅप्टन जिम्मेदारी तुमची आहे. लक्षात ठेवा. सगळ्यांना थोडा वेळ द्यायला लागेल. एक मिनिट अगोदर पण वेळ द्यायला लागेल. बाकी भरपूर काम आहे. टी-शर्टचा आपला तिकीट ठेवायचा ना. टी-शर्टचा आपल्याला परत लाईव्ह करायचं आहे. सगळे तिकीट लाईव्ह करायचं आहे ते पण. आणि प्रत्येक कॅप्टनची ना एक इंटरव्ह्यू घेतली आहे. काय करायचं काय नाही त्याला सांगितलं. तर मतलब सगळ्यांना सांगतोय, सगळ्या कॅप्टनला सांगतोय. अभ्या 2 मिनिटं बाकी 2 मिनिटं सगळ्या कॅप्टन्सला सांगतोय की त्यांची इंटरव्ह्यू पण घ्यायची आपल्याला. तर प्रत्येक आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये मेसेज टाकू त्या वेळेवर येत जावा प्लीज सगळ्यांनी. आणि सगळ्या प्लेयरची रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या कॅप्टनची यावेळेस ठेवा. सगळ्या पूर्ण टुर्नामेंट पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत आमचीच आहेच, पण त्याच्याबरोबर कॅप्टनची पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या 14 प्लेयर तुमच्या बरोबरचे आहेत. त्यांना कसं ठेवायचं, कुठे ठेवायचं, जेवणाला कधी न्यायचं ते आम्ही सगळं तुम्हाला इन्स्ट्रक्ट करू. त्या पोरांना घेऊन त्या टायमाला जेवणाला नाचायला जायचं. पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पाणी पण सगळ्यांना सांगून ठेवलं जाणार. सगळं आम्ही कॅप्टनला सांगणार. आम्ही प्रत्येक खेळाडू पर्यंत जाणार नाही. आम्ही कॅप्टनला सांगणार की हे इथे आहे, हे इथे आहे, या टायमाला हे झालं पाहिजे. तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या 15 मुलांना घेऊन आपल्या त्या जागेवरती त्या वेळेला यायची. तर ओके. अजून पण काय मेन गोष्ट काय सांगतो. मेन गोष्ट काय माहिती, जेवण आहे ना काउंटर लावलेले असणार आहे. तिथे जेवण वाढपी असणार आहे. फक्त जेवणाची नासाडी होणार नाही. तुम्ही कुठे फेकणार नाही प्लेट वगैरे. काळजी घ्या कारण ना तू आपण 300 लोक एका ग्राउंड आल्यावर त्यामुळे तो जरा व्यवस्थित करा. नंतर मीटिंग मध्ये अजून याच्यानंतर 3-4 मीटिंग कॅप्टनचं लागणार. एवढं लक्षात ठेवा. एक जेव्हा मेसेज टाकेल तेव्हा प्लीज या. तुम्ही नाही आलात तर तुमच्या रिस्पॉन्सिबल पर्सन कोणा तरी पाठवा. लोक घे ना कॅप्टन अजून एक लेटेस्ट
नाही नाही, ते सगळं करतो. फक्त सगळ्या कॅप्टन्सला आम्ही बोलवणार, ग्राउंडवरती पण बोलवणार, त्यांची इंटरव्ह्यू पण एक होणार आहे. त्यासाठी प्लीज शिकण्यावर राहा. काय गोदावरी लीग वगैरे असेल तर लावून घ्यावा. का काय आणि 15 खेळाडू नंबर आहेत, ऐका ना, 15 खेळाडू नंबर आहेत तुमचे. तर तुम्ही त्या 15 खेळाडूंमध्ये कधीही जे इम्पॅक्ट प्लेअर्स आहेत तर कधीही उतरवू शकता. बाकीच्या 4 खेळाडूंमधला कोणताही तुम्हाला युज करायचा असेल तर तुम्ही युज करू शकता एनी टाइम. ओव्हर झाली किती, 2 ओव्हर 3 ओव्हर कधी पण तुम्ही युज करू शकता. फक्त एक जो लेआउट आहे ना रूल्स अँड रेग्युलेशनचा तो कॅप्टन कडे जाईल. कॅप्टन त्याच्या स्वतःच्या 14 जणांचे उरलेल्या 14 जणांना रूल्स अँड रेग्युलेशन 28 तारखेला सगळं तुमच्या कॅप्टन, सगळ्या कॅप्टनला मिळेल सगळं, म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन त्याची एक कॉपीच बनवू आपण आणि त्याच्या अगोदर आहे ना, त्याच्या अगोदर टी शर्ट मॅक्सिमम लवकर मिळण्याचा प्रयत्न होईल. टी शर्ट दिल्या तुम्ही तुमचे फोटो तुमच्या कॅप्टन कडे पाठवा. त्याचं एक रील टाईप बनवायचं आहे आपल्याला. कॅप्टन तुमचं रिप्रेझेंट करेल. ते आपण जसं IPL त्या टाईप मध्ये करायचा विचार आहे. तुम्ही जेवढे फास्ट कराल तुमच्या सपोर्टची आणि हेल्पची गरज आहे. लेट झाला तर नंतर बोलू नका माझं नाही केलं, मग माझं त्याचं राहिलं. एवढं लवकर उन्हात म्हणजे सगळं संध्याकाळ काळं व्हायच्या आधी थोडं एन्जॉय करायला भरपूर मिळेल. चला ठीक आहे. आणि वातावरण हे बंद थोडीशी